तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची, तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी, नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. आर चॅनलवरील नवरात्री स्पेशल नारी तू नारायणी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. नमस्कार, मी सौ रूपा दड्डी, सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करत. नवरात्री न म्हणजे नवचेतना देणारी, व विघ्नांचा नाश करणारी, राजसी मुद्रा असलेली आणि तिन्ही त्रिभुवनी वास करणारी. नवरात्रीचे मंगलमय वातावरण, गावोगावी सजलेली देवीची मंदिरे, घरोघरी सजलेल्या फुलांच्या माळा, तोरणं, आरती, जोगवा, प्रार्थना, भजन आणि उपासना, आणि या सगळ्यासोबत दुधात साखर म्हणजे नारी शक्तीला अभिवादन करणारा हा आपला नारी तू नारायणी हा कार्यक्रम. महिलांच्या कार्यकर्तृत्वाला कौतुकाचा सुगंधी दरवळ देणारा, त्यांच्या भावी वाटचालीस आणखीन प्रोत्साहन देणारा हा सोहळा. आजच्या आपल्या शृंखलेत आपण पाहणार आहोत राजकीय क्षेत्रात चमकदार कार्य केलेल्या आणि करीत असलेल्या दुर्गांच्या कर्तृत्वाचा आलेख. नारी तू नारायणी या शृंखलेतील आजची माळ आपण समर्पित करीत आहोत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाला, अचूक निर्णय क्षमतेला आणि दूरदर्शित्वाला. मुळातच भारतीय महिला ही कधी आबला नव्हतीच. आपला देश हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतला स्त्री शक्तीचा देश आहे. गार्गी, मैत्रेयी पासून जिजाऊ साहेब आणि अगदी इंदिरा गांधींपर्यंत कर्तृत्वाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या नारी शक्तींच्या नावाने ओळखला जाणारा हा देश आहे. आऊसाहेब होत्या म्हणून शिवबा घडले, छत्रपती झाले. सावित्रीबाई होत्या म्हणून ज्योतिबा महात्मा झाले. स्त्रीमध्ये सहनशीलता, नाविन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच तुलनेने अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे, कारण निसर्गानं निर्मितीचा अधिकार स्त्रियांनाच दिलाय. कोंड्याचा मांडा करायची कला फक्त स्त्रीकडेच असू शकते. राजकारणातील महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास वेळोवेळी साक्षीदार आहे. अगदी पुरातन काळापासून जेव्हा गरज पडेल तेव्हा स्त्रीने राजदंड आपल्या हातात घेतलेला आहे आणि तो समर्थपणे पेलला देखील आहे. भारताने वेळोवेळी अशा प्रतिभावंत आणि प्रभावशाली महिला पाहिल्या आहेत आणि या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने राजकीय आयाम देखील बदललेले आहे. नेतृत्व हे केवळ सत्तेत असणं नव्हे, तर समाजाला एक दिशा देणं आहे. भारतीय महिलांनी आपल्या दूरदृष्टी, धैर्य आणि निष्ठेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केलाय. चला भेटूया त्या 9 महिलांना ज्यांनी भारतीय राजकारणावर अमिट छाप सोडली आहे. इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ज्यांच्या नेतृत्वानं भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली.
त्यांच्या नेतृत्वामुळे भारत जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा देश बनला. इंदिरा गांधी यांनी 1966 मध्ये पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली. त्यांच्या काळात त्यांनी हरित क्रांती, बँकांचं राष्ट्रीयकरण आणि बांगलादेश मुक्ती संग्राम यासारख्या महत्त्वाच्या निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी भारतीय राजकारणात महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला. सरोजिनी नायडू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी महिला आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल. सरोजिनी नायडू यांना भारताची नाइटिंगेल म्हणून ओळखलं जातं. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि नंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतली. त्यांनी समाजातील महिला सक्षमीकरणासाठीही मोठं कार्य केलं. विजया लक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि एक आंतरराष्ट्रीय नेत्याच्या रूपात ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व. विजया लक्ष्मी पंडित यांनी संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व करून जागतिक पातळीवर भारताची ओळख निर्माण केली. त्या भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण महिला नेत्या होत्या. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक, ज्यांनी सामान्य जनतेसाठी आवाज उठवला. ममता बॅनर्जी यांना दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आपल्या साध्या जीवनशैलीनं आणि सशक्त नेतृत्वानं पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन घडवून आणलं. त्यांचं नेतृत्व सामान्य लोकांच्या अधिकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरलंय. जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एक करारी नेत्या, ज्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी मोठं कार्य केलं. जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना अनेक सामाजिक आणि आर्थिक विकास योजनांचा अवलंब केला. त्यांच्या कामामुळे तामिळनाडूमधील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सशक्त महिला, ज्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी दिशा दिली. सुषमा स्वराज यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या सशक्त आणि त्वरित कृतीमुळे त्या जगभरात आदरणीय नेत्यांमध्ये गणल्या गेल्या. मायावती दलित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री, ज्यांनी बहुजन समाजाला राजकीय शक्ती दिली. मायावती यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना करून दलित आणि वंचित समाजासाठी मोठं कार्य केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या जनतेनं त्यांना 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. शीला दीक्षित दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, ज्यांनी राजधानीच्या विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले. शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली शहरानं मोठं परिवर्तन अनुभवलं. सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व. सोनिया गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व करून पक्षाला सशक्त केलं. त्यांनी आपल्या नेतृत्वानं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे भारतीय राजकारणावर त्यांचा महत्त्वाचा प्रभाव पडला. या नवदुर्गांनी भारतीय राजकारणात केवळ नेतृत्वच नाही तर परिवर्तन घडवलंय. त्यांच्या दूरदृष्टीनं आणि कर्तृत्वानं भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली आहे. आपण देशपातळीवरील राजकीय महिलांचा प्रवास पाहिला. आज आता आपण स्थानिक पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांच्या कार्याची ओळख करून घेऊया. दर्शक हो, नारी तू नारायणी ह्या विशेष मालिकेत आता आपण भेटणार आहोत अशा एका महिलेला, जिच्या धाडसानं आणि समर्पणानं चंदगड तालुक्याचं भवितव्य उज्ज्वल केलंय. या महिलेचं नाव आहे संध्यादेवी कुपेकर, ज्यांनी आपल्या पती स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर राजकीय जबाबदारी सांभाळली आणि विकासाचं स्वप्न साकार केलं. हो विशाखा, संध्यादेवी कुपेकर या पतीच्या निधनानंतर राजकारणात आल्या, पण त्याआधी त्या एक सामान्य गृहिणी म्हणूनच ओळखल्या जात होत्या. बाबासाहेबांच्या अकाली निधनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाने पोटनिवडणुकीत त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि आमदार म्हणून निवडून देखील आल्या. तेव्हा त्या फक्त राजकीय वारसदार नव्हत्या, तर त्यांनी बाबासाहेबांच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगून मतदारसंघात मोठी कामगिरी केली. त्यांनी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता
सारा मतदारसंघ पिंजून काढला आणि मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सतत कार्यरत राहिल्या. त्यामुळेच 2014 साली पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्या पुन्हा निवडून देखील आल्या. संध्यादेवी कुपेकर यांनी रस्ते, पाणी, वीज, शाळा आणि सभागृहे यासारख्या मूलभूत सुविधांवर खूप मोठं काम केलं आहे. चंदगडच्या जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न असो किंवा AVH या विनाशकारी प्रकल्पाचा विरोध असो, त्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी धाडसाने आवाज उठवला. अगदी खरं आहे रूपा. संध्यादेवी कुपेकर यांनी आपल्या धाडसाने आणि संघर्षाने चंदगडच्या विकासाचं चित्रच बदलून टाकलं. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यात त्यांची कन्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांचाही मोठा हातभार आहे. त्यांच्या विकास कामांमुळे या मायलेकींची चर्चा पश्चिम महाराष्ट्रात अगदी जोरदार आहे बरं का. उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर नंदाताई यांच्याकडे पाहिलं जातंय. हो, आणि जरी 2019च्या विधानसभा निवडणुकीत संध्यादेवींनी माघार घेतली असली तरी आता त्यांच्या कन्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी या निवडणुकीत रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे त्यांची ही लढाई आणि आणखीन उत्कंठावर्धक ठरणार आहे. कैलासवासी बाबासाहेबांच्या राजकीय वारसदार म्हणून नंदाताईंकडे पाहिले जाते. दर्शक हो, संध्यादेवी कुपेकर यांच्या या धाडसी प्रवासातून आणि त्यांच्या कन्या डॉक्टर नंदाताईंच्या पुढाकारातून आपल्याला हे कळतं की महिला कोणत्याही अडचणींना न जुमानता प्रगती करू शकतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. हो विशाखा, या मायलेकींचं समाज आणि राजकारणातील योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्यामुळे चंदगडचा विकास अधिकच गतिमान झाला आहे. त्यांच्या आगामी लढाईसाठी आणि भविष्याच्या योजनांसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. दर्शक हो, नारी तू नारायणी या विशेष मालिकेत आता आपण ओळख करून घेणार आहोत अशा एका महिलेची ज्यांनी आपलं आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलंय. त्या म्हणजे अंजनाताई रेडेकर. त्यांच्या जीवन प्रवासानी महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण केलाय. हो विशाखा, अंजनाताई रेडेकर या केवळ समाजसेवेच्या क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ठरले आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात मंत्रालयात सहाय्यक पदापासून झाली आणि आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघ गोकुळच्या संचालिका आहेत. त्यांचा हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिक कैलासवासी केदारी रेडेकर यांच्या निधनानंतर त्यांनी पतीच्या समाजसेवेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 2007 ते 2012 या काळात त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून कार्यरत होत्या आणि 2021 पासून त्या गोकुळच्या संचालिका आहेत. हा दूध संघ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा संघ आहे आणि अंजनाताईंच्या नेतृत्वाखाली त्याने उत्तम प्रगती केली. त्याचबरोबर केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांचं कार्य समाजसेवेतून आणि उद्योग क्षेत्रातून महिलांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देतं. एक सामान्य मंत्रालयातल्या सहाय्यक पदापासून गोकुळच्या संचालक पदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास संघर्ष आणि समर्पणाचं अगदी उत्तम उदाहरण आहे. विशाखा, अंजनाताईंची ही कहाणी दाखवून देते की महिलांची शक्ती आणि क्षमता अमर्याद आहे. समाजसेवा, नेतृत्व आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अगदी खरं आहे. दर्शक हो, अंजनाताई रेडेकर यांच्या कार्यातून आपण शिकायला हवं की आपल्या जबाबदाऱ्यातून मोठं यश मिळवता येतं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. हो, आणि आम्हाला खात्री आहे की अंजनाताईंचं हे कार्य असंच पुढेही समाजाच्या भल्यासाठी चालू राहील. त्यांच्या आगामी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, आता आपण ओळख करून घेणार आहोत अशा एका महिलेची जिनं राजकारणात प्रवेश करून अल्पावधीतच आपल्या कार्यानं आपली ओळख निर्माण केली. त्या आहेत
आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी पाटील. ज्योत्स्ना चराटी पाटील यांनी कोणताही ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत सदस्यत्वाचा अनुभव नसताना थेट नगराध्यक्षा पदावर विराजमान होत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्या 5 वर्षाच्या कार्यकाळातच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून आजरा नगरीच्या विकासात महत्वाचं योगदान दिलंय. हो ना, त्यांनी राबवलेली 13 कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना, सौर ऊर्जा प्रकल्प, मीटरच्या साह्याने पाणी पुरवठा, अग्निशमन यंत्रणा आणि क्रीडा संकुल योजना यासारखे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात जे काही केलं ते खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचं शिक्षणही खूप उच्च आहे. अर्थशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि त्यांना सहकाराचा वारसा मिळालेला आहे. त्यांच्या घराण्यातील 3ऱ्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून त्या या कार्यात पुढे आले आहेत. त्यांचे वडील अशोक अण्णा चराटी आणि स्वर्गीय काशीनाथ अण्णा चराटी यांचा वारसा त्यांनी पुढे चालवलेला आहे. त्यांचा विवाहही एका राजकीय घराण्यात झालाय. त्यांचे पती योगेश इराण्णा पाटील यांचं कुटुंबही राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठं नाव असणार आहे. त्यांचे सासरे आजरा नगरीच्या नवनाट्य मंडळाचे शिलेदार आहेत, तर काका गावचे सरपंच होते. अशा मजबूत पार्श्वभूमीमुळेच ज्योत्स्ना यांनी आपलं कार्य प्रभावीपणे केले. हो, आणि राजकारणात त्यांचं यश केवळ त्यांच्या पार्श्वभूमीमुळे नाही, तर त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे आहे. त्यांनी दिग्गजांचा पराभव करून नगराध्यक्ष पद मिळवलं. पण तेव्हा फक्त पद नाही, तर त्याने स्वतःची ओळख देखील निर्माण केली. ज्योत्स्ना चराटी पाटील या केवळ राजकारणातच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्या आजरा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या खजिनदार पदावर कार्यरत आहेत. यामुळेच त्यांची राजकीय कारकीर्द अधिकच महत्वाकांक्षी ठरली आहे. त्यांचं कार्य आजरा नगरीच्या विकासासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचं नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्यकुशलता यामुळे त्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून कायमस्वरूपी ओळखल्या जातील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दर्शक हो, ज्योत्स्ना चराटी पाटील यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या यशस्वी कार्यकाळाचं आणि भविष्यातील योजनांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. दर्शक हो, आजच्या नारी तू नारायणी या विशेष मालिकेत आपल्यासमोर आता गडिंग्लज नगर परिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांची यशोगाथा उलगडणार आहोत. प्राध्यापिका स्वाती कोरी, ज्या केवळ एक उत्तम प्राध्यापिका नाहीत, तर त्यांच्या नेतृत्वानं गडिंग्लज शहराला राज्यस्तरीय सन्मान मिळवून दिलाय. हो विशाखा, स्वातीताईंचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. नगरसेविका म्हणून सुरुवात करून त्यांनी आपल्या पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत नगराध्यक्ष पद सांभाळले आणि नंतर 2016 ते 2021 या कालावधीत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या कार्यकाळातच गडिंग्लज नगर परिषदेने भारतातील 14वी सर्वोत्तम नगर परिषद म्हणून शासनाचा पुरस्कारही मिळवला. तसेच स्वच्छता अभियानामध्ये गडिंग्लज शहराचे नाव देश पातळीवर उज्ज्वल करण्यात स्वातीताईंचा मोलाचा वाटा आहे. तेव्हा त्यांच्या नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची साक्षच मिळाली. त्याचबरोबर दिनकर मास्तर ट्रस्टच्या सचिव म्हणून समाजासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांचा ठसा प्रचंड आहे. इंग्रजी विषयाचं अध्यापन करताना त्या अभियांत्रिकी महाविद्यालय, डी फार्मसी, रचना पब्लिक स्कूल, शिवाजी विद्यालय अशा विविध शैक्षणिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. खरंच राजकारण आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात त्या उत्तम प्रकारे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या म्हणून त्यांच्याकडे राजकीय वारसा तर आहेच. जनता दलाच्या विचारसरणीला पुढे नेत त्यांनी समाजसेवेची आणि राजकारणाचीही कास धरली आहे. महिलांसाठी स्वाती कोरी म्हणजे आदर्श आहेत. त्यांनी शिक्षण, राजकारण
आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्या केवळ एका विशिष्ट पदावर नाही आहेत, तर त्या खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. खरंय. आणि अशा महिलांचे यश आपल्याला दाखवून देतं की योग्य संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात प्रचंड मोठं योगदान देऊ शकतात. स्वातीताईंची ही कहाणी फक्त गडिंग्लजपुरतीच मर्यादित नाही, तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. दर्शक हो, अशी आहे आपली नारी नारायणी स्वाती कोरी यांची प्रेरणादायी कहाणी. त्या खऱ्या अर्थाने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला विश्वास आहे की स्वातीताईंचं हे कार्य यापुढेही असंच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या आगामी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, नारी तू नारायणी या विशेष मालिकेत आपण आता अजून एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घ्यायची आहे. आपण बोलणार आहोत गडिंग्लजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा निरुपमा बन्ने यांच्या कार्याबद्दल. सन 2001 ते 2005 या काळात त्या नगराध्यक्षा होत्या. निरुपमा बन्ने यांचा कार्यकाळ खूप महत्त्वाचा ठरला. त्यांनी नगरपालिकेच्या विकासाच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्या मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेल्या होत्या, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली गडिंग्लज नगरपालिकेला जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून दिला गेला. निरुपमाताई या केवळ नगराध्यक्षा म्हणून नाही, तर सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांचे पती प्राध्यापक विठ्ठल बन्ने हे सामाजिक कार्यात आणि विशेषतः देवदासी निर्मूलन चळवळीत सक्रिय होते आणि निरुपमाताई देखील या कार्यात सक्रिय सहभाग घेत होत्या. समाजातील मागासवर्गीय आणि दलित महिलांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवलाय. विशाखा, त्यांनी नगरपालिकेच्या विकासामध्ये केलेल्या कामांमुळे गडिंग्लज शहराचा संपूर्ण विकास साधला गेला. त्यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा आणि मूलभूत सोयी सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले. हेच कारण आहे की त्यांच्या कार्यकाळात गडिंग्लज नगर परिषदेला राज्य पातळीवरील पुरस्कारही मिळाला. अगदी खरं आहे रूपा, त्यांचं कार्य खरंच उल्लेखनीय आहे. त्या एकेकाळी मॅट्रिक झालेल्या असून सुद्धा त्यांची दूरदृष्टी आणि निर्णय क्षमता यामुळे त्या यशस्वी नगराध्यक्षा ठरल्या. त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रात नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. बरोबर, त्या फक्त एका पदावर असलेल्या नेत्या नव्हत्या, तर समाजातील गोरगरीब दलित महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. समाजातील दुर्बल घटकांसाठीही त्या नेहमीच लढल्या. दर्शक हो, अशी आहे आपली नारी नारायणी निरुपमा बन्ने यांची प्रेरणादायी कहाणी. त्यांच्या कार्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की शिक्षणाची मर्यादा असली तरी समाजाच्या हितासाठी सातत्यानं काम केलं तर मोठं यश मिळू शकतं. निरुपमाताईंनी दाखवून दिलं आहे की कुठल्याही अडचणी येऊ महिलांची क्षमता अमर्याद आहे. त्यांच्या या सामाजिक आणि राजकीय योगदानाला सलाम. दर्शक हो, आता आपण आणखी एका यशस्वी महिलेच्या प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत. त्या आहेत चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा प्राची काणेकर. प्राची काणेकर 2019 ते 2024 या कालावधीत चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा होण्याचा त्यांना मान मिळाला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नगरपंचायतीच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राची काणेकर या केवळ नगराध्यक्षा नव्हत्या, तर त्या चंदगड पंचायत समिती सदस्य आणि चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्यातही सक्रिय होत्या. त्यांच्या सहकार्यानं त्यांनी विविध प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम राबवले. हो, आणि यामुळेच त्यांना अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिलांसाठी विशेष योजना राबवल्या आणि शहराच्या मूलभूत सुविधा
सुधारण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. सध्याच्या घडीला त्या गृहिणी म्हणून काम करतायत, परंतु त्यांच्या कार्यकाळातली कामगिरी ही निश्चितच त्यांच्या समाजसेवेची ओळख निर्माण करणारी आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा, त्या सुद्धा लोकनियुक्त, मान मिळवणं हेच त्यांचं मोठं यश आहे. हो, आणि हेच दर्शवतं की महिलांसाठी राजकारणात उतरून समाजाच्या भल्यासाठी मोठं योगदान देणं किती महत्वाचं आहे. प्राची काणेकर यांची ही यशोगाथा प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. दर्शक हो, प्राची काणेकर यांनी ज्या प्रकारे समाजाच्या विकासासाठी आणि चंदगड नगरपंचायतीच्या उभारणीसाठी योगदान दिलंय, त्यासाठी त्या खरंच आदर्श आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्राची काणेकर यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचं योगदान आणि त्यांच्या पुढील जीवनातही त्यांचं कार्य असं समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरेल याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. दर्शक हो, नारी तू नारायणी या विशेष मालिकेत आता आपण बोलणार आहोत अशा एका महिलेबद्दल ज्या खूप सर्वसामान्य आहेत, पण त्या नगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम केले. त्या आहेत महादेवी नेवडे, गडिंग्लज नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा. विशाखा, महादेवी नेवडे यांचा प्रवास खूप साधा आणि सामान्य असूनही उल्लेखनीय होता. 9वी पर्यंत कानडी माध्यमातून शिक्षण घेतलेली एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र त्यांनी आपल्या कौशल्याचा आणि समर्पणाच्या जोरावर गडिंग्लज नगर परिषदेत 1996 ते 2001 या काळात नगरसेविका म्हणून देखील काम पाहिलं. महादेवी ताईंना 1998 साली एका वर्षासाठी नगराध्यक्षपद सांभाळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. त्यांनी सर्वांच्या सहकार्यानं नगराध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली. हो, आणि फक्त नगराध्यक्ष पद नव्हे तर महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विशेष काम केलं. त्यांनी महिला बचत गटांच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला, जे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. त्यांचं कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी साधं शिक्षण आणि सामान्य पार्श्वभूमी असून देखील आपली कर्तृत्वशीलता दाखवून दिली आहे. समाजासाठी आणि महिलांच्या भल्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. आणि महादेवी ताईंनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं. त्यांनी दाखवून दिलं की जिद्द आणि सहकार्याने मोठं यश मिळवता येतं. दर्शक हो, महादेवी नेवडे यांची ही साधी पण प्रेरणादायी कहाणी आपल्याला शिकवते की आपल्या मर्यादांच्या बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा असेल तर यश नक्कीच मिळवता येतं. त्यांच्या पुढील जीवनासाठी आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. महादेवी ताईंनी समाजसेवेत केलेले योगदान आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न हे खरोखरच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.